सामन्याला सुरुवात आणि पहिलाच बॉल खेचला आज महेश माळी धामणगाववरनं सेट होऊन आलेत. काय सुरुवात केली आहे, पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. काय बॅटिंग सुरू आहे आणि जो उल्लेख मी केला की महेश माळी धामणगाववरूनच सेट होऊन आले, ज्या प्रकारे बॅटिंग करतात. आता बॅकफूट वरती जाऊन खेळलेत आणि तोपर्यंत जर आपण बॅकला बॉल फील्ड होतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट. टीम टोटल आता 13 वरती, 13 ऑन द बोर्ड. आणि आता बॉल हव्यामध्ये आगे मिड विकेटला फिल्डर पाठमोरी वळत असताना आता प्रयत्न करत जरूर होते, पण झेलची कोणती शक्यता नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतो. स्कोरकार्ड आता जाऊन पोहोचला या सिंगलच्या सागेनं 14 धावा स्कोरकार्डवरती आणि सुरुवात चांगली आहे. याही सामन्यामध्ये महेश माळी यांचा बॅटमधनं रन्स येतात. आणि अजूनही जर आपण पाहिलं महेश माळी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि या आधीचा सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच देखील महेश माळीच होते. आणि याही सामन्यामध्ये एक धुवाधार सुरुवात त्यांनी आपल्या टीमला मिळवून दिलेली आहे. आता फुल टॉस बट मिस टायमिंग, मिड ऑफचा फिल्डर येतोय, कॅच पकडली जाईल, पकली सफलता. बॅटर बाद झालेत महेश माळी. विकेट दरम्यान पगली मिळाली. चला बॅटर पाठवा. नवीन क्रमांक 3 वरती बॅटर दाखल झालेत. श्याम भोईर क्रमांक 3 वरती येतात बॅटिंग करण्याकरिता. क्रमांक 3 वरती दाखल झालेत श्याम बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. पण सुरुवात याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली मिळवून दिलेली आहे महेश माळी यांनी. आणि स्टार्ट जेव्हा चांगला मिळतो ना, त्यानंतर जे बॅटर मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याकरिता येतात त्यांच्यावरती तितकासा दबाव नसतो. आणि ते कार्य पहिल्या सामन्यामध्ये देखील करून दाखवलं महेश माळीने आणि याही सामन्यामध्ये केलं. तर इंडिव्हिज्युअली याही सामन्यामध्ये त्यांनी 13 बनवला. पॅनवरती फुल टॉस, लीडिंग एज वर फिल्डर आता स्क्वेअर लेगला येतात. बॉल फील्ड केला जातो, डबलला चान्स घेतली आहे, रनआउटची शक्यता आणि रनआउट स्वरूपामध्ये आता धक्का हा लागलाय दुसरा. रनआउट झालेत बॅटर श्याम भोईर. आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 4 वरती नितीन. नितीन येतोय क्रमांक 4 वरती. बघा सुरुवात चांगली मिळाली, बट त्यानंतर 2 विकेटही गेलेत. आणि आपण याआधी पाहिलेलं आहे की जेव्हा स्टार्टिंग लेवलला
फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स देखील येतात, विकेट देखील जातात. त्या परिस्थितीमध्ये ना दुसरं षटक नेहमीच महत्त्वाचं होऊन जातं आणि दुसरं षटक या क्षणाला यासाठी महत्त्वाचं आहे टीम सावंतेसाठी की जर या ओव्हरमध्ये देखील एखादी विकेट जर आली आणि प्लस कमीत कमी रन जर बॉलर कन्सीड करतोय तर दबाव पूर्णपणे बॅटिंग टीमवरती येणार आहे. सावंत टीम खेळत आहे आणि संदीप दादा भोईर जे 21 धावाचे प्रोप्रायटर आहेत त्यांनी सांगितलं की विकेट हॅट्रिक इथे कोणताही बॉलर कंप्लीट करतोय सावंते टीमचा तर त्याच्यासाठी 500चं कॅश प्राइज असेल. अभिमन्यू या दुसऱ्या षटकामध्ये आलेत. डीप मिड विकेटला फिल्टर बॉल फील्ड करतात. सिंगल रन निर्माण मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये खातं देखील उघडता आलं नव्हतं बॅटर नितीन पाटीलला आणि या सामन्यामध्ये एक्झॅक्टली काय घडेल. दमन दौरा 2026 आणि हे पहिलं पर्व आहे. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन दौरा तुम्ही पाहतात आणि हे पहिले यशस्वी पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आता हलक्या हाताने नितीन खेळला. सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं नितीनला कारण नितीनला देखील ठाऊक आहे की आपल्याला जर रन्स बनवायचं आहेत ना तर आपल्याला क्रीजवरती उभं देखील राहावं लागेल कारण चर्चा नक्कीच आपण या गोष्टीवरती करूया. आता हा बॉल सोडून दिला. आता इस दरम्यान जर आपण पाहिलं लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान आणखीन एक येतो आणि या परिस्थितीमध्ये आता दबाव बॅटरवरती वाढतो कारण या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना ऑलरेडी तितक्याशा रन्स आलेल्या नाही आहेत आणि त्यातल्या त्यात 2 निर्धाव चेंडू आता येतात. दोन निर्धाव चेंडू आलेत. नेक्स्ट बॉल. आता लोबा फुल टॉस स्वीप करायचा होता की अपील दरम्यान तिथे जरूर झाली बट बॅटचा संपर्क तिथे आला असं अंपायर्सने सांगितलं. सिंगल मिळेल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 17 वरती. 17 ऑन द बोर्ड. गाडी अडकली आहे धामणगावची कारण या परिस्थितीमध्ये मोठे फटके हवेत बट त्या परिस्थितीमध्ये सध्या सागडीला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉलिंग चांगली सुरू आहे. फुल टॉस. आता डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे आला. फिल्डिंग चांगली लागली त्याची आणि इथेही सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाही आहे आणि सिंगलचा साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय ठीक 18 वरती आणि 2 षटकांचा खेळ. स्कोर कार्ड सध्या जागडीला जर आपण पाहिलं तर 18 वरती आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ. आता फटका जबरदस्त आला. पहिल्या सामन्यामध्ये ऑफ द मार्क देखील नितीन झाला नव्हता पण या सामन्यामध्ये पहिला मोठा फटका तसा बॅटमधनं षटकार. खेळ दरम्यान समाप्त झाला. त्या 2 षटकांचा आणि 2 षटकांचा खेळता स्कोर कार्ड आहे 24 धावा स्कोर कार्ड वरती आणि धक्के आतापर्यंत लागले 2. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम ऐकगाव देवी स्पोर्ट्स धामणगाव. चला विनंती असेल फिल्डिंग टीम वेळ अतिरिक्त घेऊ नका. फिल्डिंग सेट करा आणि पुढील ओव्हरला सुरुवात करा. उपसरपंच सावंत रोहिदाजी भोईर साहेबांनी देखील सांगितलं की विकेट हॅट्रिक जर या षटकामध्ये गोलंदाज विश्वास कंप्लीट करतोय तर त्याच्यासाठी देखील 500चं कॅश प्राइज साहेबांच्या वतीनं देण्यात येईल
आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अनिल आके. बॅकफुटवरती जाऊन फटका खेळलेत फिल्डर दरम्यान येत आहेत आता डीप पॉइंटला. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. हा ना बॅटरमध्ये सुरू आहे बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर या बॉलवरती कंप्लीट झाला या रन्स 2 आणि 2चा साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 वरती. 26 ऑन द बोर्ड आणि पहिलं सत्र सुरू आहे आणि ज्या प्रकारे खेळ चाललाय ज्या प्रकारे नितीनचा बॅटमधनं फटका आला ही जोडी जर इथनं खेळून गेली तर एक चांगलं टोटल आपलं उभं होताना नक्कीच पाहायला मिळू शकतं. आता फुल रन बॉल होता रन घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटची शक्यता देखील आहे आणि रनआउटचा स्वरूपामध्ये हा पहिला झटका लागलाय या ओव्हरमधला आणि बॅटर दरम्यान बाद झालेत अनिल भोईर. तिसरा धक्का लागला. विकेट मिळाली धक्का दरम्यान तिसरा लागला. बॅटरचा दाखल झालेत क्रमांक 5 वरती योगेश भोईर. स्ट्रायकिंग एंडवरती आता नितीन आगे. नितीनचा बॅटमधनं एक षटकार आपण मागील ओव्हरमध्ये पागला आणि इथे फर्स्ट ऑफ ऑल बॅटरला चेक करा. पाणी घेऊन जायचं ग्राउंडमध्ये लवकरात लवकर पाणी घेऊन ग्राउंडमध्ये पोहोचा आणि बॅटरला पहिले चेक करा. थोडी जास्त दुखापत झाली नितीनला आणि लवकरात लवकर ते रिकवर होतील आणि पुन्हा ग्राउंडमध्ये येतील. आता ते रिटायर्ड हेड झालेत आणि त्यांच्या जागेवरती बॅटिंग करण्याकरिता बॅटर आता आलेत विश्वनाथ माळी. स्कोर कार्ड जर आपण पाहिला स्कोर कार्ड तिथेच आहे 26 वरती 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लोबो फुल टॉस स्क्वेअर ड्राईव्हचा फटका फिल्डर आहेत उपस्थित डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तोपर्यंत जर आपण बघलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साकी आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 27 वरती.
विश्वनाथ माळे आलेत. यॉर्कर काय जबरदस्त बॉल टाकलाय. खरं तर नितीनचं क्रीजवरती थांबणं यासाठी महत्त्वाचं होतं, कारण या परिस्थितीमध्ये नितीन जर खेळून गेला असता तर रन्स आपल्याला जास्त गतीने देखील येताना पाहायला जरूर मिळाले असते. बट नितीनचं रिटायर्ड हर्ट होणं हा फार मोठा फटका बसू शकतो धामणगाव टीमला. बट अपेक्षा करूया लवकर रिकवर होतील. आता बॉल हवेमध्ये आगे, आणखीन एक सफलता मिळू शकते. आलेत विकेट कीपर, कॅच पकडली जाईल, सफलता आणखीन एक. बॅटर आता बाद झालेत योगेश भोईर. अंतिम ओव्हर, आणि अंतिम ओव्हरमध्ये आता बॉलर तयार होत आहेत विश्वनाथ भोईर. आणि खेळ आतापर्यंत जर आपण पाहिला सध्या सगळीला स्कोर कार्ड 27 वरती स्थिर आहे. आणि आता सूरज पाटील आलेत क्रमांक 7 वरती. अंतिम ओव्हर, पगलास बॉल, पुलचा फटका आलाय बट तितका कॉम्प्रोहेन्सिव्ह नाहीये. फिल्डर आहेत तिथे, बॉल फील्ड केला जातोय. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल, आणि सिंगलचा सागेला टीम टोटल आता 28 वरती. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन दौरा तुम्ही पाहतात. आणि पगलंच पर्व, आणि पगला पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल याचं उत्तर आपल्याला परवा मिळणार आहे. पण त्याआधी संघर्ष भरपूर मोठा आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये तब्बल 2 ग्राउंडमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, येतोय डॉट. खरं तर अशा प्रकारे जर आपण विचार केला, जेव्हा बॉल डोळ्यांच्या आसपास लागतो तेव्हा तो फार जास्त त्रास बॅटरला होतो. कारण ॲज अ बॅटर डोळ्यांच्या आसपास जेव्हा बॉल लागतो ना, त्यानंतर बॅटिंग करणं जवळजवळ अशक्य होतं. पण हा फटका जबरदस्त आला, क्या बात. लाईन आणि लेंथ लवकर पिक केली आहे आणि बॉलला पाठवलं ठीक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरनं षटकार. संस्थाचा प्रत्यक्ष सर्वांनी आधारांनी चोर घे सागाचे गुरुगामध्ये जाणारे संगीत या स्पर्धेमध्ये फार मोठा सिंहाचा वाटाचा आनंद लागला. आताही हुकचा फटका आला तर रस्ता फील्ड नाही केला जातो. आणि एका डबल चान्स घेण्याचा प्रयत्न दिसत नाही. आता मिळवू फक्त सिंगल आणि सिंगलचा सागेला टीम टोटल आता 30 पॉईंट. या स्पर्धेमध्ये आपण विचार केला प्रत्येकी टीमची, त्यानंतर अंपायर्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, सर्व ब्रॉडकास्टिंग टीम होतं, सर्वांची राहण्याची व्यवस्था, कानातून जेवणाची व्यवस्था आणि दुपारच्या जेवणाची प्रत्येकी टीमची व्यवस्था सर्वांनी दैनंदिन सोयी सामंताबद्दल करण्यात आलेलं आहे. आणि खरंच तर बॉलर्स आता कौतुक करूया, कारण ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट ठेवलं त्या प्रकारे बॉल टाकले जातात. एक फिल्डर आपल्याला ठीक लॉंग लेगला आता पाहायला मिळत आहे. आणि टीम टोटल आता या सिंगलचा साथीला करता जाऊन होता 36 वरती. आणि शेवटचा बॉल दरम्यान या पगल्या 17 बॉलला यातून तर आपण टॉस देखील करणार आहोत. शेवटचा बॉल फर्स्ट इनिंग मधला, शेवटचा बॉल दरम्यान सिंगल तर झालेली आहे. आणि सिंगल लस असेल आणि अशा प्रकारे पगल्या 17 समाप्त. आणि पगल्या 17 एकूण रन बनवण्यात आला 37 आणि 38 धाब्यांचं टार्गेट सेट केलं. एक गावदे विस्फोट धामणगाव टीम अगेन्स्ट टीम एक गावदे विस्फोट साबंद. आणि पुढील सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. जय हनुमान पॉवर शेलार आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जय सामनी देव किरवली. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण.
थँक्यू. आपण टॉस करणार आहोत. चला दोन टीमचे कॅप्टन या आपण. जय सावरीदेव किरंगी आणि टीम जय हनुमान पॉवर शिलार. भिवंडी की शान अनबन शान दयानन चोरगे आला. आपण टॉस करूया आणि मनसावर टॉस करण्याकरिता मी विनंती करतो. झुकाने वाला नहीं है साहेब साथ चलने वाला. झुकाने वाला नहीं. चला दोन टीमचे कॅप्टन या किरवली आणि टीम शिलारचे कॅप्टन आलेले आहेत. किरवली टीमचे कॅप्टन. चला लवकरात आपण दयानन चोरगे आला. आज भिवंडी की हे अनबन शान दयानन चोरगे आला. भिवंडी की हे अनबन शान दयानन रोहिदास सुतारचा आपण टॉस करूया. त्यात देखील जोडले गेले आणि चला किरवली टीमचे कॅप्टन. किरवली टीमचे कॅप्टन देखील जोडले गेले. सुतार साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करीत आहोत. कॉल कोण करतो? कॉल शिलार टीमचा असेल. त्याची बरोबरी शिलार टीमचा कॉल आहे. हेड असा कॉल केला आणि टेल आला. टॉस दरम्यान किरवली टीमने जिंकला. सभांना विनंती असेल सभा आपण सर्वांना व्हायचं आहे. अतिरिक्त काही विचारणार नाहीये. मॅच देखील सुरू होते. फक्त निर्णय सांगायचा. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम किरवली आणि निर्णय घेतला फील्डिंगचा. धन्यवाद. पुन्हा एकदा आता आपण रनिंग मॅचकडे वळूया आणि जो टार्गेट सेट करण्यात आला 38चा टार्गेट सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे बॅटर्स सावंत टीमकडून. मनोज पाटील आणि संदीप पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होतात महेश माळी दरम्यान तयार होतात. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर तिथे पाठलाग करतायत आणि अखेरता आता बॉल स्टॉप झालाय की नाही हा प्रश्न आम्हाला देखील निर्माण होतोय. सध्याच्या घडीला फार डीप मध्ये तिथे फिल्डर पोहोचले. बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट करण्यात आला या बॉलवरती या रन्स 3 धावा पळून काढलेल्या आहेत बॅटर्सनं. NB लाईव्ह आमची NB स्पोर्ट्सची संपूर्ण टीम ते देखील जबरदस्त काम करत आहेत कारण NB लाईव्ह टीमच्या वतीनंच ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला त्यांचं पाहायला मिळत आहे. बॉल हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेग येतात पण विकेट किपर तिथे पोहोचले जरूर होते बट कॅच पकडता आली नाहीये. या क्षणाला तुम्हाला 38 जर डिफेंड करायचं तर तुम्हाला विकेट काढावे लागतील. हा एकमेव मार्ग आहे या मॅचमध्ये पुढे जाण्याचा, या सामन्यामध्ये लढाई करण्याचा. आणि सध्याच्या घडीला जर अशा प्रकारे फिल्डिंग एफर्ट्स राहतील तर 38 डिफेंड होणं अवघड. कॅच मी म्हणेन अवघड जरूर होती बट इतकी अवघड नव्हती की पकडता आली नसती. हुक करायचं होतं बट आता
सिंगलसाठी चान्स घेतला, इथेही मिस्टेक झाली. नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित हा थ्रो जर कलेक्ट केला असता महेश माळीने तर रनआउटची शक्यता इथे देखील नक्कीच होऊ शकली असती. बट लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल रन रमण कंप्लीट केली जाईल. 38 चेज आहे आणि 38 चेजमध्ये आत्तापर्यंत पहिल्या षटकामध्ये फार मिस्टेक आपल्याला होताना पाहायला मिळाला फिल्डिंग टीमकडून. पण त्याची रिकव्हरी जर करायची आहे ना तर विकेट्स हवेत, विकेट काढावे लागतील. नेक्स्ट बॉल खेचलाय, ऑन साइडला चाललाय बॉल, काऊ फेसला फिल्डर येत आहेत, कॅच ड्रॉप, आणखीन एक कॅच ड्रॉप. या ओव्हरमध्ये ही दुसरी कॅच निसटली आहे आणि आता या कॅचेस निसटत आहेत की सामना निसटतोय हा देखील प्रश्न आता उभा होतोय. कारण 38 डिफेंड करत असताना मी आधीच उल्लेख केला की फिल्डिंगमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. फिल्डिंगमध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही देणार तर 38 डिफेंड होणार नाही आहेत. आता शफल होऊन खेळायचं होतं. विकेट किपरने आता बॉल फुल केला आणि डायरेक्ट हिट देखील इथे आला. रनआउट चा स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला, बॅटर बाद झालेत. प्रमाणे इथे पगली मिळाली आहे. बट फिल्डिंगमध्ये जे एफर्ट्स दिलेले आहेत या पहिल्या षटकामध्ये टीम धामणगावने तितके ते खुश नसतील. कारण कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट्सची अपेक्षा नक्कीच होती. बट ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला तर रन्स ज्या आलेले आहेत आतापर्यंत 6 आणि पहिल्या षटकामध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा पहिल्या षटक कॅचेस जरूर ड्रॉप झाला बट तरीसुद्धा तितक्याशा रन्स आल्या नाही आहेत, ती महत्त्वाची गोष्ट. आणि येत्या क्षणी हा फटका खेळलेत बॅटर फिल्डर आहेत डीप मिड विकेटला आणि सिंगल इथेही मिळेल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला 38च्या चेजमध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीम टोटल जर आपण पाहिली तर 7-1 धक्का अशी परिस्थिती टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सावंत खेळ लागला येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता आता करायचा आहे 31 धावांची आणखीन आवश्यकता आहे. 31 धावा आणखीन करायचं. 7 झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये आणि 3 ओव्हरमध्ये 31 धावांची आणखीन आवश्यकता. बॅटर विश्वनाथ भोईर आपल्याला क्रमांक 3 वरती पाहायला मिळतात आणि त्यांचा प्रत्येकी षटकारास चौकारास 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. उपसरपंच सावंतेचे रोहिदासजी भोईर साहेबांच्या वतीनं. योगेश भोईर दुसरं षटक. पहिलाच बॉल कटरचा वापर केला, पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने वळण घेतो. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत, डबलला चान्स घेतला, रनआउट ची शक्यता झाली नाहीये. आता फिल्डर काय करत होते हा प्रश्न त्यांचा प्रेक्षकांनाही निर्माण होतोय, स्वतः त्यांनाही निर्माण होतोय की रनआउटची एक सहज सोपी संधी इथे गमावली आहे धामणगाव टीमचा फिल्डर्सने. नेक्स्ट बॉल. आता देखील बॅटचा टोला बॉल लागला आणि स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे पोहोचतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं आता रनआउटची शक्यता आणि रनआउट असा स्वरूपामध्ये आता सफलता मिळेल. बॅटर दरम्यान बाद झालेत विश्वनाथ भोईर. दाखल झालेत क्रमांक
4 वरती विश्वास पाटील. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टीम टोटल 10 वरती आहे आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहे 28 धावांचं आणखीन आवश्यकता आहे. 38 चेज आहे. आणि विश्वासा बॅटमधनंही प्रत्येकी चौकारा षटकारास 200 रुपयाचे कॅश प्राईज आहे रविदासजी भुईर साहेबांच्या वतीनं. आणि दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. आणि या परिस्थितीमध्ये खरं तर जर आपण पाहिलं तर शांतरित्या बॅटर्सला कार्य करायचं, कारण रिक्वायर रेट फार जास्त पुढेही नाही आहे, जास्त मागे देखील नाही आहे. पर ओव्हर एक बाउंड्री तर मिनिमम हवी आहे. शफल होऊन खेळला विश्वास आणि विश्वासचा हा विश्वासपूर्वक फटका, हुकचा फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा फार, षटकार 6. या बॅटरमध्ये दमखम भरपूर आणि हुकचा फटका तसा बॅटमधनं आला. बॅकफूटवरती तो वेटच करत होता की बॉल बॅक ऑफ लाईन कधी येईल, मी कधी बॅकफूटवरती जाईन, हुकचा फटका कळेल. आणि जसं पाकलं की बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, परफेक्टली पोझिशनमध्ये आला आणि हा हुकचा फटका आला. नेक्स्ट बॉल. आता फुल्लन बॉल पॅनवरती, फ्लिकचा फटका, फिल्डर येतात डीप मिड विकेटचं. बॉल फील्ड होतोय, सिंगलपेक्षा जास्त इथे मिळणार नाहीये. स्कोर कार्ड या सिंगलचा साह्यानं आता जाऊन पोहोचला 18 वरती, म्हणजे जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जर धामणगाव टीमने जिंकला तर त्यांच्यासाठी देखील सेम परिस्थिती राहणार आहे. आणि सावंतने जरी जिंकला त्यांच्यासाठी देखील ऑलमोस्ट सुपर 10 मध्ये जागा पक्की होणार आहे. आता पडल्यानंतर बॉल कमी गतीने आला, बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे कोणत्याही प्रकारे नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो. खरं तर मागील बॉल जर आपण पाहिला, टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी इथे पाहायला मिळाला. ऑफ कटरचा वापर दरम्यान करण्यात आला तिथं. आता हुकचा फटका आला, लॉंग लेगला फिल्डर दरम्यान येतात तिथं. बॉल फील्ड केला जातो आणि सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. आणि आमच्यापर्यंत माहिती आली की उद्या दोन्ही ग्राउंडवरती जो शेड्यूल आहे तो सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. उद्या शेड्यूल 9 वाजता स्टार्ट होणार आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे सर्व टीम्सने. स्कोर कार्ड जर आपण पाहिला, सध्या सगळीला 2 षटकांचा अखेरता 19 चेंडू लागलेत. 12 आणि 12 मध्ये 19च करायचं. निम्मा पल्ला पार केला आणि निम्मा पल्ला अजूनही पार करायचा आहे. 12 मध्ये 19 करायचं. पगलंच पर्व आहे. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन दौरा तुम्ही पाहतात. आणि पगलाचा जो पर्व आहे अगदी एक यशस्वी पर्व, कारण भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं प्लेयरांचा विचार करण्यात आला. त्यामध्ये राहण्याची व्यवस्था असो, जेवणाची व्यवस्था असो, प्रत्येकी गोष्टीची काळजी संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेबांनी घेतली आहे. त्यातल्या त्यात अध्यक्ष साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करेन, महेशदादा माळी साहेब, त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेकरिता राखलेलं आहे. आणि ते आपल्याला सध्या सगळ्या ग्राउंडमध्ये इन ॲक्शनमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात सचिव प्रभाकरजी पाटील साहेब, त्यांची फार मेहनत लागलेली आहे. खंबीर साथ दिलीपदादा पाटील, भोलेनाथ पाटील यांची त्यांनाही लागलेली आहे. आणि त्यातल्या त्यात आमचे सर्व उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, सर्वांची मेहनत या स्पर्धेकरिता. आणि आवर्जून संजय दादा बजागे दादांचा मी उल्लेख करेन. त्यातल्या त्यात राजूदादा चव्हाण साहेब, ते देखील उपाध्यक्ष आहेत. दिनेशदादा वारघडे साहेब असतील, सर्वांचं महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेकरिता आहे. आता पहिलाच बॉल टेक ऑफ बॉलरने केला आणि बॉलला पाठवलं आता बॅटरने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल टॉस बॉल वरती, फुल ठोल, षटकार.
रिव्ह्यू बॅटिंग टीमचा हाईट चेक करायची आहे. तिसरे पंच खरं तर टेक ऑफ बॉलरने केला बट लँडिंग झाली नाही आहे. बट लँडिंग बॅटरने केली आहे बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार तर आहे बट आता हाईट काय ते चेक केलं जातं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता बॅटर्सला देखील माहिती आहे की रिव्ह्यू सोबत घेऊन जायचा तर नाही आहे, यूज केलंच पाहिजे. फॉर्मॅलिटी त्यांनीही पूर्ण केली. आता बॉडीवरती बॉल आलेला. मोस्ट ऑफ टाइम्स ही गोष्ट आम्ही पाहत असतो, कॉम्प्लिमेंटरी या गोष्टी होत असतात की जेव्हा आपण एखाद्या सामन्यामध्ये एकतर फार पुढे असतो एकतर फार मागे असतो, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की रिव्ह्यू आपल्याकडे आहे आणि रिव्ह्यू सोबत घेऊन जायचा नाही, त्याचा वापर झालाच पाहिजे. पण सध्याच्या घडीला बॅटर जे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, बॅटर संदीप पाटील कुठेतरी आता ना अडचणी स्वतःसाठी आणि स्वतःच्या टीमसाठी वाढवतात. कारण चेंडू लागले आता 9 आणि 9 मध्ये 13 करायचा आहे. सामना अजूनही जिवंत. प्लॅन मिस आणखीन एक डॉट बॉल. क्या बात. ओव्हरची सुरुवात षटकाराने पण त्यात नंतर हा जबरदस्त कमबॅक केला बॉलर विश्वनाथ माळीने. आणि या 3 निर्धाव चेंडू नंतर आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक धामणगाव टीमचा. आता खेचला ऑन साइडला फिल्डर येतात काऊ कॉर्नरचे बॉल फील्ड झालाय. डबलला चान्स घेतली जाणार नाहीये पण आता चेंडू लागलेत. येते 7 आणि 7 मध्ये जिंकण्याकरिता करायचा 12 धावा. आता विश्वास नाही पडला असेल, विचार संदीपला देखील पडला असेल. 11 चेंडूमध्ये 13 होत्या आणि आता तेच समीकरण 7 मध्ये 12 पर्यंत येऊन पोहोचलंय. आणि हा अंतिम बॉल सपोज निर्धाव अथवा इथे विश्वासची विकेट जर आली तर त्यात नंतर कार्य अवघड होणार आहे सावंत टीमसाठी. बट कौतुक करेन बॉलर विश्वनाथ माळीचं. षटकार पहिल्या बॉलवरती आला पण त्यात नंतर काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली आहे. पण इथेही फुल टॉस फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, विकेट सफलता आणि धक्का इथे लागला आणखीन एक. आणि रिव्ह्यू देखील नाही आहे, सफलता मिळेल. बॅटर बाद झाला विश्वास पाटील. आणि आता कहाणीमध्ये ट्विस्ट, कारण चेंडू लागलेत आता 6 आणि 6 मध्ये करायचा 12. प्रश्न आणखीन एक पडला बघा. एक विनंती असेल धामणगाव टीमला, तुम्ही क्विकली फिल्डिंग सेट करा आणि 4th ओव्हरला सुरुवात केला. आणि प्रश्न असा आहे की सावंत टीमला घाई कसली आहे. या क्षणाला 11 मध्ये 13 होत्या. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली असती तरी सुद्धा काम बनवू शकलं असतं. पण आता त्यांची अति घाई आता त्यांना संकटाच्या दिशेने नेईल का. कारण 6 मध्ये 12चं इक्वेशन या मॅचमध्ये लागलं. विश्वास पाटीलचं या क्षणाला क्रीजवरती थांबणं हे महत्त्वाचं होतं. पण ते म्हटलं जातं ना अति घाई संकटात नाही, आणि तसंच काय घडलं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर 11 चेंडूमध्ये जर 13 धावा चेज नाही झाल्या ना तर रात्री झोप येणार नाही. कारण सामना खिशामध्ये होता पण आता तोच सामना बॅलन्स झाला आहे. कारण चेंडू लागले 6 आणि 6 मध्ये करायचा 12 आणि बॉलर आता तयार होतोय सूरज पाटील या अंतिम षटकामध्ये. एक सूर्य तर सध्याच्या घडीला तापलाय. आता हा सूर्य किती तापेल. 6 मध्ये 12 डिफेंड करायचे सूरज पाटीलला. लास्ट ओव्हर, पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. पहिलाच बॉल प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय. काय पलटवार केलाय धामणगाव टीमने. एका क्षणाला संघ अडकला होता, अडचणी होता. पण त्या परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर चांगली बॉलिंग केली विश्वनाथ माळीने. आणि त्यात नंतर आता मागे वळून पाकले नाहीये धामणगाव टीमने. समीकरण 11 मध्ये 13चं होतं, आता तेच समीकरण 5 मध्ये 12 पर्यंत येऊन पोहोचलं. मोमेंटम आता पूर्णपणे फिल्डिंग टीम सोबत. 5 मध्ये 12 मोठा फटका इथे हवाचा आहे, अन्यथा काम बनणार नाहीये.
हुकचा फटका आला, फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये बॉल फील्ड होतोय, सिंगल झाली कंप्लीट, डबलला चान्स घेता येणार नाहीये. 4 चेंडू आता रागलेत आणि 4 मध्ये आता करायचा 11 धावा. क्रिकेटचा हा खेळ आपल्याला काय शिकवतो? क्रिकेटचा खेळ नेहमीच आपल्याला ही गोष्ट शिकवतो की जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये ना जोपर्यंत एखादा सामना पूर्णपणे संपत नाही ना तोपर्यंत काहीही संपलेलं नाहीये. आणि या सामन्यामध्ये एका क्षणाला असं वाटत होतं की सामना कदाचित लवकर संपेल, पण या परिस्थितीमध्ये आता असं झालंय की इथे अडचणी वाढलेल्या आहेत बॅटिंग टीमसाठी. मोठा फटका हवाय, फुल टॉस, उडवला बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे कॅच ड्रॉप करणं आणि महत्वाची गोष्ट की कॅच तर ड्रॉप झालीच पण त्यासोबत रन्स देखील या बॉलवरती कंप्लीट झाल्या. या 2 चेंडू लागलेत, आता 3 आणि 3 मध्ये करायचा 9 धावा. पण मी कौतुक करेन धामणगाव टीमचं, कारण 11 मध्ये 13 जेव्हा होता ना तेव्हा पूर्णपणे प्रत्येकी खेळाडूच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते. पण आता प्रत्येकाचा चेहरा जर आपण पाहिला ना तर एकच भावना आपल्याला पाहायला मिळेल की यस अजूनही सामना बाकी आहे. इथे आपल्या बॉलर्सने आपल्याला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवलंय. पण अजूनही 3 चेंडू महत्वाचे आहेत, 3 मध्ये 9 आणि साऊंड तर आला होता, रन घेण्याचा प्रयत्नही केला जातोय. सिंगल कंप्लीट, आता 2 चेंडू लागलेत आणि 2 मध्ये आता 8 धावा करायचा आहेत. प्रेक्षकांचा मन जिंकणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पण या परिस्थितीमध्ये जर मागे वळून टीम सावंदे पाटील तर तेही विचार करतील की आपल्याकडनं मिस्टेक झाली आहे. कारण 11 मध्ये 13 होत्या आणि तीच परिस्थिती आता 2 मध्ये 8 वरती येऊन पोहोचली आहे. या बॉलवरती जर बाउंड्री नाही आली तर ऑलमोस्ट कार्य अवघड होणार आहे. कारण इथे जो जिंकेल त्याची ऑलमोस्ट जागा देखील पक्की होणार आहे सुपर 10 मध्ये. 2 मध्ये 8 खेचलाय ऑन साइडला, वाह काय फटका आलाय. अंडर प्रेशर आपल्या टीमला सर्वात जास्त आवश्यकता ज्या परिस्थितीमध्ये होती त्या परिस्थितीमध्ये हा जबरदस्त फटका आलाय. बॅटर संदीप पाटीलचा बॅटवाना षटकार. आता 1 बॉल लागलाय आणि 1 बॉल मध्ये करायचा 2. 1 जर बनली तर दमन दौरामधली पहिली सुपर ओव्हर, 2 जर बनला तर मॅच सावंदेची. पण इथे डॉट बॉल अथवा विकेट जर आली तर मॅच धामणगाव टीमची. जबरदस्त फाईट, जबरदस्त फाईट. अंतिम चेंडू पर्यंत आपण येऊन पोहोचलो. 38चा चेज असं वाटत होतं इझिली चेज होतील. ज्या प्रकारे बॅटिंग आतापर्यंत आपण सकाळपासून पाहिलेली आहे बट त्याच क्रीडांगणावरती त्याच सरफेसवरती 38 धावा देखील आम्ही डिफेंड करू शकतो हा विश्वास धामणगाव टीमने दाखवला आणि त्यांनी ही लढत आतापर्यंत चांगली लढली आहे. पण या लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल शेवटचा 1 बॉल याचं उत्तर आपल्याला देणार आहे. पण प्रेक्षक म्हणत असतील सुपर ओव्हर झाली तर पैसा वसूल. पण या क्षणाला दोन्ही टीम्स म्हणत असतील जे करायचं ते या बॉलवरतीच आपल्याला करायचं. कारण इथे जर जिंकलो तर सुपर 10 मध्ये ऑलमोस्ट जागा पक्की होणार आहे. पण इथे जर हरलो तर पुढील सामन्यामध्ये आणखी मेहनत करावी लागेल. इथे जर बाजी मारली तर रात्रीचे 2 घास आणि आणखीन काही गोष्टी फार चांगल्या जातील. पण इथे जर सामना गमावला तर त्यात नंतर अंतिम सामन्याच्या विचारांमध्ये रात्र जाईल. शेवटचा 1 बॉल करायचा 2 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर ज्या बॅटरने या सामन्यामध्ये अजूनही जिवंत ठेवलंय सावंदे टीमला. कारण मागील जो फटका आला तो फार महत्वाचा होता आणि त्या फटक्यामुळेच या अंतिम बॉल पर्यंत संघर्ष. शेवटचा बॉल 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. सिंगल आली तर पहिली सुपर ओव्हर. शेवटचा बॉल यश समेत क्लीन बोल्ट. कहाणी खतम, काम तमाम, खेळ खल्लास. बाजी मारली आहे या सामन्यामध्ये. अंतिम बॉल वरती जाऊन 11 मध्ये 13 धावा यशस्वीरित्या डिफेंड करून दाखवलेल्या आहे टीम आई गावदेवी स्पोर्ट्स धामणगाव टीमने. सामना वीर ठरलाय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत